नमस्कार मित्रांनो. आजचं लेंगऱ्याचं मैदान आणि लेंगऱ्याच्या मैदानात बऱ्यापैकी गावच्याच गाड्या फायनलला राहिल्या म्हणजे आणि नियोजनाचं बादशाह इथं वैभव शेठ. कसं नियोजन आजचं जलवाज केलं काय? आजचं नियोजन काय सगळ्यांच्या विचारानं पायरा निहालच्या रस्त्याची पप्पा भैया किंवा ही सगळी जी टीम आहे आपली विट्यातली लेंगऱ्यातली आणि एक 4-5 जण आहे ती बाहेरची म्हणजे आपली मित्र सगळे या सगळ्यांच्या विचारानं आपलं एक बैल ठरला आणि ते बैल घालून आपलं राहिलो फायनल. कोण घातलेला? आज तो पप्पूशी रामरापूर रोहित गोडसे आणि अक्कूचा भारत. म्हणजे एक नियोजन तगडं केलं आज म्हणायचं. आंध्रातला जो बैल घालून आज फायनल राहिला ती पण टाकाटाकीत 1 नंबर झाला म्हणजे 2 नंबर झाला 1 नंबर झाला असता. गाडी कुणाची नाव पडती? गाडी आज आपण त्यांच्याच नावावर पळवली. पप्पू शेठ अमरापूर आणि ते रोहित भाया गुरसेन अक्कू ड्रायव्हर बर त्यांच्या नावावरची पावती आपल्याला व्यवस्थित वाटली, चांगली निघाली. त्या नावावर आपण गाडी पळवली. बर. गावचं मैदान आणि गावच्या मैदानाचा इतिहास आहे एक प्रकारे लेंगऱ्याचं मैदान. आणि इथं अनेक तुम्ही बाहेरच्या गावातलं 50 गुलाल करचाल पण गावचं बाहेरचं 50 आणि गावचा 1 समान आहे. समान नाही, आमच्यासाठी ती अनमोल आहे. गावात गाडी राहणं आमच्यासाठी महत्वाचं असते. आणि ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय आहे? वर्षभर जो ह्या पांढरीत कलंदर बाबांच्या जो पांढरीत जो चांगला राहील त्यालाच ह्या मैदानाचा गुलाल आहे. त्यांना नाहीतर त्यानं गाठाला घरी जायचं. बर. म्हणजे ह्या मैदानात वैशिष्ट्य म्हणतात तुम्ही. हा, नीतिमत्ता साफ ठेवायची. नीतिमत्ता साफ ठेवली की त्याला गुलाल, नाहीतर त्यानं बाजार गोंधळून घरी जायचं दुपारला. बर. काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? काय सांगचाल? काय मैदान पारदर्शक केलं कमिटीनं, यात्रा कमिटीनं. सगळ्या गावानं सहकार्य केलं. बर. 1 नंबर मैदान झालं. बरं. आजचं 1-2 मध्ये लढत झाली. काय सांगचाल त्याविषयी? काय बैल आहे ती, हार जीत आहे. ती पण बैल आहे ती पळणार. आज त्यांनी एक केला, आपण उद्या करू. बरं. अजून कोण उद्या करू. रेग्युलर गाडी कोणा नाव पोहते आपली? आपली माझ्या वडिलांच्या नावावर फिरोज भैया शेख, माझा जिल्हा परिषद सदस्य. बर. तर मित्रांनो बघा, प्रत्येक मला वाटतं घेतला किती दिवस झाले जेव्हा? आपण घेऊन 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले. हो. आणि ह्या वर्षातलं गुलाल किती वायू? ह्या वर्षातलं काय असतील 20-1 गुलाल. बर. हो. वैभव शेठ दोन्ही खांदी पब्लिक पोहते जेव्हा? दोन्ही खांदी कड, जेवढी कड तेवढं सांगून राहणार बैल. बैलाला गाडीपेक्षा कड आली की तेवढ्या हुरपीनं आम्हाला बी जोश येतो की बाबा बैल कडन आला की आज मार नाही खाणार, ह्याची गॅरंटी असते आपल्याला. आज कड लागली. आज काय नशिबानं आमचं नशीब आज की सगळं 3 फेर मध्येच पाहिलं. गट तेवढा कडन काढला 2 नंबर तासावनं, सीमेला 4 नंबर तास आलं आणि फायनलला परत 3 नंबर तास आलं. काय आज वाटत होतं 1 नंबर होईल? आज काय वाटत होतं एकच करावा, पण काय नशिबान थोडस बॅड पॅच म्हणायचं त्याला. काय 1, 2, 3 मध्ये म्हणजे 2 नंबर म्हणजे तर मोठा. गावात जेव्हा राहिलाय तेव्हा बैलांनी एकच केलाय. आजचाच मला वाटतं गावातल्या मैदानात 2 नंबर झाला असेल बैल. गेल्या वर्षी मैदानात राहिला बैल. नाही, यात्रेच्या नाही, दुसरं मैदान होतं. त्या मैदानात आपण 1 नंबर 3 फेरीकडे पोहून केलं. गावच्या मैदानात गुलालात राहणं काय सांगता त्याविषयी? त्या आनंद सारखा आनंदच नाही आमच्यासाठी. आम्हाला बाहेर मैदानात गुलाल मिळो नाही मिळो आम्ही ती काळजी करत नाही. बैल आम्ही आणलाय, बैल सांभाळतोय, त्याचं एकच कारण आहे. वर्ष टू वर्ष इथं गाड्या असतात आमच्या इथे कलंदर बाबांची. त्या गाड्याला बैल पळवायचा आणि गावच्या अड्ड्यात बैल फायनलला राहिला पाहिजे. त्या 2 अपेक्षा आहेत आपल्या बैलाकडे. बैलांनी जास्त एवढं भरपूर दिलंय आपल्याला. बर. ह्या इथं गाड्याचं काय विषय सांगतो? गाड्याचं पण तीच आहे, जे अड्ड्यात आहे ती गाड्यात आहे. जे नीतिमत्ता साफ त्याचाच गाडा व्यवस्थित जाणार. बर. त्याचं वर्ष चांगलं जाणार तिथनं पुढे. वैशिष्ट्य आहे म्हणजे गाड्याचं पण तीच प्रथा आहे. आणि ह्या मातीत बैल तयार होते ती किंवा इथली बैल जास्त घडते ती, नाव आहे भरपूर. हो, इथल्या बैलांचं बरीच बैल झाली लेंगऱ्यात. विलास शेठ असतील, त्यांचा पिंट्या झालाय. बरीच बैल आहेत. बर. विनायक दादा आहेत, त्यांची बैल चांगली होऊन गेली. बर. आपल्यापाशी 2-4 बैल चांगली होऊन गेली. बर. आज विनायक दादाचा सुलतान त्यानं पण भरपूर गाजवलं. होय. म्हणजे लेंगऱ्याचं नाव तुमचं बैलांनी आणि म्हणजे लेंगऱ्याची ओळख ही बैलांमुळे आहे महाराष्ट्रात. पण बैल फायनल राहिला शेट असं पण शेट म्हणते माणसं. बैल फायनल राहिल्यानंतर सर्वसामान्य असतो त्याला शेट म्हणणार. काय वेळ काळ, ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत. काय म्हणायचं मला? 100% ज्याचा आज बैल पळतोय त्याला शेट सगळीच म्हणते ते. ज्याचा बैल थांबतो त्याला पुन्हा शेट नाही, त्याला विचारत बी नाही.
म्हणजे शिवाजी ही बैलगाडी क्षेत्रातले एक कडू सत्य आहे. वैभव शेठकडे बैल आहे ती म्हणून वैभव शेठ, नाहीतर कोण वैभव माहित नाही. आणि ते काय आता ते आम्ही ते उभी काळ बघितलाय. काही जुना काळ आमचा जर आम्ही विसरलोच नाही. काय आता हे आता जरा बैल आपल्या हातात चांगली आली किंवा काय बैलाने आपलं नाव केलं, राजा असेल किंवा चेंडू आमचा जलवा असेल, जत काही आता ठराविक बैल जी आमची आहे ती यांच्यामुळे आज जी दिवस आहे ती त्यामुळे माणसं आपल्याला शेड म्हणते ती. नाही त्याच्या मागं बी होतोच की मग कोणाला तर मागं जाऊन उभा राहायचं, असंच आपलं कोणाला तर बैल धर हे कर ते कर. या फ्रंट पेजला कधी कुठल्या बैलामुळे आला? फ्रंटला आलो राजामुळे, गणगे राजामुळं, म्हणजे वरच्या लेवलला आलो. म्हणजे आता जे पहिलं होतं आपण पण काय अजून एवढ्या रेंजला नाही, पण त्या बैलामुळे आपण आलोय. जे लोचं वैशिष्ट्य काय हो? जलवाचं वैशिष्ट्य एकच की कड जेवढं तेवढं आम्हाला हौस वाटते त्या बैलाची, तेवढं कडचा बैल आता नाही. पण हे बैल आमच्याकडे असा आहे की याला बैल आतला कुठलाही घाला त्याला हे कडत ना आला की कमी नाही पडणार, त्यालाच हातात धरून हाणायचं, एवढा आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे. आणि इथल्या गावचं मैदान कितीला घेतलं जलवा? घेतलेला काय आता ते कितीला घेतलं शेट जलवा? आपण घेऊन 3 वर्ष झाली. पण आपण एकदम छोटा म्हणजे एक 10-12 महिन्याचा आदत असताना आपण त्यावेळी शिदामा मला 3 लाख रुपये दिले बर एका फेऱ्यावर. बर त्या बैलानं आपली पूर्ण म्हणजे हाऊसच पूर्ण केली. बर आता ह्या वर्षात 1.5 वर्षात थोडा बॅट प्याची पहिलाचा दात लावल्यापासून, नाहीतर आदतला त्याच्या एवढी गुलाल मला नाही वाटत आमच्या गावात कोणी केली जलवा. आता त्याचं वय काय आहे? दाताला कसं आहे? आता सायदाती आता सायदात झाला. म्हणजे आदत मध्ये लय पळला, हो दुष्यात थोडा म्हणजे बॅड पेच, आणि आता अजून बैल पेटला. आता बोल पॅट. बर तर मित्रांनो बघा, गावचं मैदान आहे, गावच्या मैदानावर गुलाल होणं लय महत्वाची गोष्ट असते. अगदी 7वा होऊ दे, ज्याला म्हणजे गुलाल झाला सीमी काढला तिथं आम्हाला समाधान वाटलं की बाबा आता काही होईल, आम्हाला माहिती आहे काय झालं तरी आम्ही काय खालच्यात नाही येणार. काय सांगचाल शेट विषय काय सांगचाल? शेठ काय दिलदार मनाचा राजा माणूस आहे ती. सगळी पोरं त्यांच्या बरोबर असतात, ते बी आपल्याला चांगलं सहकार्य, पण ते आपल्याला बी कधी डावलून नाही कधी काय करत. म्हणजे भाईंचं नाव, फिरोज भाईंचं नाव राजकीय क्षेत्रात आहे, तसं बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात बी 100% आहे. बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं या बैलामुळे त्याच्यापेक्षाही जास्त असेल.